1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। चाबुकस्वारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत माझा गुरु माझ्या शब्दात हा उपक्रम आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उत्साहात राबवण्यात आला। गाव कर्नाटक सीमेवर असल्याने अनेकदा पाहुणे मार्गदर्शक अतिथी जिल्हा व तालुका ठिकाणावरून येण्यास वेळ लागतो। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा गुरु माझ्या शब्दात या उपक्रमात विविध मान्यवरांनी व्हर्च्युअल सहभागी होत मनोगते व्यक्त करीत शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या। शाळेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी मदन जाधव यांनी त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या गुरूंचे व त्यांच्या कार्याचे स्मरण करीत शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या। तसेच मिरज पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय पाटील यांनीही मिरज येथून सहभागी होत शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणी लाभलेले विजार मॅनेला शर्टमधील गुरुजी यांचे वर्णन करीत स्मरण केले। तसेच विद्यार्थ्यांना हसा खेळा अभ्यास करा आणि निसर्ग सांभाळा असा संदेश दिला। त्यानंतर मिरज डीएड कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापिका सुमन वांगीकर यांनीही सांगली येथून सहभागी होत हरिपूर मधील त्यांच्या बाई शाळेतील आठवणी जडणघडण यांचे स्मरण केले। तर पुणे येथून रेडिओ जॉकी सुमित यांनीही आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर भेटणाऱ्या गुरूंबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाचे पूर्ण संयोजन इयत्ता 6वी मधील विद्यार्थ्यांनी केले। यावेळी सर्व शिक्षकांनी आपले मनोगते व्यक्त केले। शाळेतील शिक्षक प्रवीण जगताप यांनी यावर्षी यशस्वी केलेल्या व्हर्च्युअल गुरुपौर्णिमेच्या नवीन उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल सर्वांनी गौरवोद्गार काढले। यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वंदना सुतार होत्या। संयोजन 6वीची विद्यार्थिनी सौम्या गुंडेवाडी, शिक्षक धीरज कांबळे, सूर्यकांत नलवडे, महेश सावंत, प्रवीण जगताप यांनी केले। यावेळी अलका सावंत, ज्योती हौदे, होनराव यांनीही आपले मनोगते व्यक्त केली। यावेळी शाळेतील मराठीचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण जगताप यांनी इयत्ता 6वी मध्ये घेण्यात आलेल्या म्हणींचा संग्रह स्पर्धेत तब्बल 785 म्हणींचा विविध स्रोत यांचा वापर करून संग्रह संकलन करीत वर्गात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणी गुंडेवाडी व 437 म्हणी संकलन करून द्वितीय ठरलेल्या आराध्या होनराव या दोघींना बक्षीस देऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले। नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आणि भगिनी बांधवांनो, मी श्री विजय पाटील गुरुजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मिरज जिल्हा सांगली। आज आषाढ शुक्ल पौर्णिमा उत्तराषाढा श्री शालिवान शके 1948 बुधवार दिनांक 29 जुलै 2026 आज गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना सर्व गुरुबंधूंना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। माझे गुरु माझ्या शब्दात या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे। मित्रो, भारतीय संस्कृती ही अत्यंत जुनी आणि पुरातन आहे। ती संस्कारक्षमही आहे। अगदी रामायण महाभारत काळापासून द्रोणाचार्य कृपाचार्य कौरव आणि पांडव, त्याच्यानंतर धौम्य ऋषी आणि आरुणी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, जिजाऊ आणि छत्रपती शिवराय, कर्मवीर अण्णा आणि बॅरिस्टर PG पाटील अशी अनेक उदाहरणं गुरु शिष्यांप्रती आपल्याला देता येतील। फक्त याच दिवशी गुरूंचं स्मरण करायचं का? नाही, तर ते वर्षभर, मग तो गुरु देवरूपी असेल, मानवरूपी असेल, निसर्गरूपी असेल किंवा विद्यार्थी रूपी सुद्धा तो असू शकतो। आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये माझे पहिले गुरु हे माझे आई वडील आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये प्राथमिक शाळेतले शिक्षक, जसे तुम्हाला प्राथमिक शाळेमधले शिक्षक जन्मभर आयुष्यभर आठवतात, तसे माझे प्राथमिक शाळेमधले माझे गुरु म्हणजे हजारे गुरुजी। त्यांचं पूर्ण नाव मारुती चंद्रू हजारे। 6-6.5 फूट उंच, सरळ नाक, त्याच्यानंतर कुरळे केस, मजबूत बांधा, दिसायला एकदम रागीट चेहरा, आयुष्यभर पांढरी विजार आणि पांढरा मॅनेला शर्ट, चालताना हळूहळू पावलं पण दमदारपणे चालणारे, बोलताना मोजकच बोलणं पण शुद्ध बोलण्याचा नेहमीच असणारा त्यांचा प्रयत्न म्हणजे माझे हजारे गुरुजी। नमस्कार, मी मदन जाधव, तहसीलदार मंगळवेढा। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे गुरु किंवा माझ्या गुरूंचं माझ्या आयुष्यातील स्थान याबद्दल सांगताना
पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की माझे आई वडील हे माझे प्रथम गुरु आहेत की ज्यांनी आपल्याला या जीवनाचा मार्ग दाखवला. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना सर्वात महत्त्वाचं जे माझे गुरु होते ते म्हणजे अनिल पाळके सर, त्यानंतर आनंद पाटील सर, त्यांच्या अर्धांगिनी राजश्री पाटील मॅडम, त्यानंतर विश्वास नांगरे पाटील सर, की ज्यांनी मला या स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणलं. हे सर्व माझे गुरु आहेत. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे आई वडील आनंद पाटील सर, राजश्री पाटील मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील सर यांना मी मनापासून वंदन करतो आणि आपणा सर्वांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. नमस्कार, मी आरजे सुमित. आपली पहिली गुरु जी असते ना ती आई असते. ती आपल्याला संस्कार शिकवत असते. आणि बाबा आपल्या आयुष्याच्या प्रवासातील सगळ्यात मजबूत सावली असतात. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांसाठी ते झटत असतात. आई प्रेम शिकवते तर बाबा जगण्याची ताकद देतात. आणि या दोघांच्या आशीर्वादामुळेच आपलं आयुष्य जे आहे ते चांगलं चाललेलं असतं. आणि यानंतर जे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक. आपल्यावरती जे संस्कार घडवत असतात, आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवत असतात ते आपले शिक्षक शिकवत असतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा स्कूल किंवा कॉलेजमधून बाहेर पडतात तेव्हा तुम्ही करिअरच्या दृष्टीने जेव्हा विचार करत असतात तेव्हा सुद्धा तुम्हाला काही गुरु भेटतात. माझ्या आयुष्यात आरजे रसिका मॅम, आरजे प्रेषित हे 2 गुरु मला रेडिओसाठी लाभले. आणि त्यांनी मला शिकवलं की भाषा कशी असते, रेडिओ कसा काम करतो. आणि मग तिथून मी इथपर्यंत हा प्रवास जो आहे तो सुरू ठेवलेला आहे.